मित्रांनो, आपण जे डेमो व्हिडिओमध्ये जी व्हिडिओ बघितली त्यासाठी तुम्हाला 2 फोटोच्या PNGs लागतील. तर PNG कशा बनवायच्यात हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथे तुम्हाला फोटो रूम ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं. तर सिम्पली इथे मी ओपन करून घेतो. त्याची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचं आणि ज्या फोटोवरती तुम्हाला PNG बनवायची आहे, ज्या फोटोची PNG बनवायची आहे ती इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि ॲटोमॅटिकली आपला जो बॅकग्राऊंड आहे फोटोचा तो इथे रिमूव्ह होऊन जाईल. रिमूव्ह झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला ट्रान्सपरंटवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्सपरंटवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमची जे PNG आहे ती तुम्ही इथे तुमच्या फोटोच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल आणि तुम्ही जे लाईट मोशन ॲपमध्ये यूज करणार आहात ते तुम्ही इझिली तुम्ही यूज करू शकता. तर आपण इथे आता बॅक येऊन लाईट मोशन ॲप पण ओपन करणार आहोत. आपण लाईट मोशन ॲपच्या मेन विंडोवरती आलो आहोत. तर सिम्पली तुम्हाला इथे प्रोजेक्टवरती जायचं. प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे मटेरियलमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला पूर्ण रेडी पोझिशनमध्ये एक व्हिडिओ मिळून जाईल. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, फक्त फोटो आणि जे लिरिक्स आहेत त्यांना इफेक्ट लावायचं. तुझ्याकडं फोटो जो आहे तो तुम्ही चेंज करून घ्यायचा आहे. तर सिम्पली इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये यायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये गेल्यानंतर ह्या नंबरवरती क्लिक करायचं. नंबरवरती क्लिक केल्यानंतर फोटो जो आहे तुम्ही तो PNGमध्ये ॲड करायचा. जो आपण PNG दिलेला आहे तो तुम्ही इथे ॲड करू शकता किंवा तुमचे स्वतःचे फोटो जे आहेत ते तुम्ही PNG बनवून तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही फोटो ॲड केलेला आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला जे लिरिक्स दिसत आहेत त्या लिरिक्सला आपला इफेक्ट लावायचं आहे. तर सिम्पली तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केलं, हा जो इफेक्ट आहे तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर सिम्पली तुम्ही बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि जेवढे आपले स्टार्ट टू एंड जेवढे आपले लिरिक्स आहेत त्या सगळ्या लिरिक्सला आपला हा इफेक्ट जो आहे लावून घ्यायचा आहे. पटापट हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर इथे मी पटापट हा इफेक्ट लावून घेतो. खूप सारे टेक्स्ट आहेत त्यामुळे थोडी व्हिडिओ स्किप करत आहे. तर मित्रांनो, तर व्हिडिओवरती नवीन असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन व्हिडिओ आणत असतो. आणि सध्या ट्रेंडिंगला आहेत, इंस्टाग्राम ट्रेंडिंगला खूप आहेत. हे जे रील्स आहे ह्याचे रील्स खूप ट्रेंडिंगला आहेत. त्यामुळे आपण आजची व्हिडिओ या टॉपिकवरती बनवलेली आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे ट्रेंडिंग टॉपिकवरचे व्हिडिओ आपण इथे या चॅनलवरती आणत असतो. तर मित्रांनो, हे इथं पटापट हा इफेक्ट लावून देतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. मित्रांनो, इथे आपले टेक्स्ट लेअर आहेत. सगळ्या टेक्स्ट लेअरला आपला इफेक्ट लावून झालेला आहे, बघू शकता. त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जे आपले बॅकग्राऊंड कलर्स आहेत ते तुम्ही इथे चेंज करू शकता. तर सिम्पली इथे मी बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इथे कलरसुद्धा चेंज करू शकता. तर इथे मी हा व्हाईट कलर ठेवत आहे. तुम्हाला जे पाहिजे जो पाहिजे तो तुम्ही ठेवू शकता. तर इथून मी आपली जी फायनली व्हिडिओ जी आहे ती पूर्ण झालेली आहे. बघू शकता सगळ्याचे टेक्स्ट लेअर आहेत त्यांना इफेक्ट लावून झालेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि हे जे PNG आपण बनवलेले आहेत ते कसे बनवायचे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही फोटोचे PNGs बनवून तुम्ही या प्रकारे व्हिडिओ बनवू शकता. तर सिम्पली इथे शेअरवरती जायचं आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.